कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोत्सव कर्मणी। म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझ उचित होय आता स्वकर्मे हे। आम्ही समस्त ही विचारिले एवं ऐसेची हे मना आले, जे न सांडीजे तुवा आपुले विहित कर्म। परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हे तू विना। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 2 आणि दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 47। या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला उपदेश करत असताना भगवंत म्हणतात आपण कर्म करत राहायचे आहेत। कर्म करणं हा आपला अधिकार आहे, आद्य कर्तव्य आहे। कर्माची फळाची अपेक्षा करू नये। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। कर्म फळाची अपेक्षा न करता कुठल्याही प्रकारचा स्वार्थ कुठल्याही प्रकारचा हेतू न ठेवता आपण कर्म करत राहायचे। पुढे भगवंत काय म्हणतात, मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोत्सव कर्मणी। अर्थात कर्म करणं हा आपलं आद्य कर्तव्य आहे। कर्माचा त्याग करणं किंवा कर्म न करता निष्क्रिय होऊन राहणं हे चुकीचं आहे। खरं तर ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग आला, कर्तव्य करण्याची वेळ आली आणि त्यावेळेला अर्जुनाने जेव्हा सगळं समोर बघितलं, त्यावेळेला मायेच्या अधीन झाला, मोहाच्या अधीन झाला, ममत्व निर्माण झालं, मोह निर्माण झाला त्याच्या अंतःकरणामध्ये। आणि त्या मोहापासून दूर करण्यासाठी, त्या ममत्वापासून दूर करण्यासाठी जो भ्रम त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला होता, मनामध्ये निर्माण झाला होता, त्या भ्रमाचं निरसन करण्यासाठी अर्थात कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी, कर्म करण्यासाठी केलेलं मार्गदर्शन म्हणजेच गीता आहे। कर्म करण्यासाठी केलेलं मार्गदर्शन म्हणजेच गीता आहे। कार्यकारण अर्जुन आहे, पण भगवंताला आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करायचं आहे। कार्यकारण अर्जुन आहे। त्याच्यामध्ये काय आहे महत्वाचं म्हणजे माणसाने कर्म का करावी। बघा आधेमध्ये आहे ना, अर्जुन बरेच प्रश्न विचारतोय भगवंताला, बरे का। त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना भगवंत त्या ठिकाणी कर्म का करावीत याचा उपदेश करतात, कर्म कशा प्रकारे करावी याचा उपदेश करतात आणि कर्म केल्यानंतर काय प्राप्त होत आहे याचा सुद्धा उपदेश ह्या गीतेमध्ये भगवंतांनी केलेला आहे। अर्थात या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे। जी स्वधर्म आचरण आहे, जी स्वकर्म आहेत, ती कर्म करणे म्हणजे भक्ती आहे, ती कर्म करणे म्हणजेच परमार्थ आहे, ती कर्म म्हणजेच यज्ञ आहे। या ज्ञानेश्वरीचा जर आपण अभ्यास केला ना, तर ज्ञानेश्वरीमध्ये होम हवन करणं, तूप जाळणं म्हणजे यज्ञ सांगितलेला नाही, बरं का। आपल्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करणं याला यज्ञ सांगितलेला आहे। प्रामाणिकपणे करणं याला यज्ञ म्हटलेला, याला यज्ञ सांगितलेला आहे। काय म्हणतात पुढे माऊली, आम्ही समस्तही विचारिले एवं ऐसीजी हे मना आले, जे न सांडीजे तुवा आपुले विहित कर्म। आम्ही सर्व विचार करून भगवंत म्हणतात, अरे मला काही कमी आहे सांग ना, ह्या विश्वाचा निर्माता कोण आहे। जर विश्वाचा निर्माता तो भगवंत आहे, तर विश्वात असलेलं सगळं कोणाचं आहे, भगवंताचं आहे। मग मी कशासाठी हे कर्म करतोय रे। देवाला सुद्धा कर्म करावी लागलेली आहेत ना, देव सुद्धा कर्म करतात ना। मग भगवंत म्हणतात मला काय मिळावं म्हणून कर्म करतोय मी, मला कशाची प्राप्ती व्हावी म्हणून कर्म करतोय मी। मग देवाधिकांना सुद्धा जर कर्म सुटलेलं नाही, चुकलेलं नाही, देव सुद्धा जर कर्म करतात, तर कर्म करणं हे आपलं सुद्धा कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे। आणि म्हणून परी कर्मफळी आस न करावी, कुठल्याही प्रकारचा हेतू न ठेवता कर्म केली पाहिजे। आमचा पहिला हेतू येतो, नंतर कर्म असतात। पहिला हेतू नंतर कर्म।
इथे काय म्हणतात भगवंत? परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्म संगती न व्हावी. निष्क्रिय होईल मनुष्याशी संगती का करावी? कर्माचा त्याग केला जाईल, कारण निष्क्रिय अर्थातच त्याला कर्माची जाणीव राहणार नाही, अशी संगती का करावी? हे सत्क्रियाची आचरावी हेतू विना. अर्थात ही कर्म केली पाहिजे, तुझं जे आद्य कर्तव्य आहे ते केलं पाहिजे, हेतू विना, कुठलाही हेतू न ठेवता. असो, ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या भावार्ते परिवाराच्या मातोश्री कैलासवासी गोदाबाई रामचंद्र भावार्ते, अर्थात या आसोसे गावातील भावार्ते परिवार म्हटल्यानंतर सर्वात मोठं परिवार, आणि या भावार्ते परिवाराच्या मातोश्री गोदाबाई रामचंद्र भावार्ते आईसाहेबांना 18 सप्टेंबर रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. मी वृद्धापकाळाने याच्यासाठी म्हणतोय की वयवर्ष 75व्या वर्षी त्यांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतला. 75 वर्ष त्यांनी या ठिकाणी कार्य केलं. खर तर त्यांच्या पश्चात शिवाजी मामा असतील, कैलासवासी नारायण मामा, कैलासवासी गजानन मामा, रंजना मावशी असतील, त्याचप्रमाणे कुणाल दादा असेल, कैलास दादा असेल, हा संपूर्ण भावार्ते परिवार खूप मोठा परिवार आहे. भावार्ते शब्दाचा अर्थ मला आधी काही समजलाच नव्हतं. ज्या वेळेला आम्ही ती शंकराची महादेवाची आरती बोलायचो ना, आलं का लक्षात? काय आहे ते? आपण बोलतो ना, जय देव जय देव जय शिवशंकरा, आहे ना ते भावार्ते ओवाळू. मला ते भावार्ते तुमचंच वाटलं होतं, तुमचंच भावार्ते आहे का काय? नंतर कळलं भाव आरती, भाव आरती ओवाळू. ठीक आहे, चला हरकत नाही. पण खऱ्या अर्थाने या परिवारामध्ये अनेक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. मग राजकीय क्षेत्रात असतील, सामाजिक क्षेत्रात असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये, विशेष म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, विशेष करून या भावार्ते परिवारामध्ये पूर्वीपासून अगदी वाडवडिलांपासून ते संस्कार आणि ती क्रिया आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आज ज्या वेळेला या भावार्ते परिवारातील तरुणांकडे आम्ही पाहतोय, त्यावेळेला धर्मकार्याची प्रेरणा आम्हाला मिळते, देवाच्या कार्याची प्रेरणा आम्हाला मिळते. बरं का? गावामध्ये आपल्या अनेक प्रकारची माणसं असतात. त्याच्यामध्ये कोणी उद्योजक असतंय, कोणी राजकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदावर असतंय, मोठमोठी माणसं आपण त्यांना म्हणतो. बरं का? अगदी कोणी श्रीमंत माणसं असतात, अगदी पैशाने श्रीमंत असतात. पण तुमचं गाव तेव्हा शोभून दिसतंय ज्या वेळेला त्या गावाला आध्यात्मिक विचारांच्या माणसांची झालर असते. बरं का? आध्यात्मिक विचारांच्या माणसांची झालर ज्या वेळेला गावाला असते ना, त्यावेळेला ते गाव शोभून दिसत असते. आणि त्याच्यामध्ये जो अनुभव आज या भावार्ते परिवाराचा आहे, खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हे सर्वच माणसं, विशेष करून तरुण आम्हाला पाहायला मिळतात, कार्य करताना पाहायला मिळतात. हे संस्कार आपल्या आई वडिलांचे असतात. ही जी वृद्ध माणसं आहेत ना, यांनी केलेले मार्गदर्शन असतं, यांनी केलेले संस्कार असतात. असो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे जीवन जगत असताना अनेक प्रकारची संकट येत असतात. त्याचप्रमाणे या आईसाहेबांच्या आयुष्यामध्ये खरं तर फार वर्षापूर्वी, म्हणजे अगदीच आईसाहेबांचा काळ जर पाहायला गेला आपण संसाराचा, तर अतिशय कमी काळ, अतिशय कमी वेळ त्यांना पतीचा संग झाला, पतीचं मार्गदर्शन लाभलं. आमच्या बाबांचा आधार त्यांना अतिशय कमी वेळ मिळाला. कारण जवळजवळ 1992 साली बाबांचं निधन झालं. अर्थातच आपले रामचंद्र बाबा 1992 साली जर निधन झालं, जवळजवळ 30-32 वर्ष अगोदर, 30-32 वर्ष झाली. अशा वेळेला या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी, मुलांचं संगोपन करण्याची जबाबदारी, मुलांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी
आईच्या प्रेमाबरोबर वडिलांचाही प्रेम देण्याची जबाबदारी या मातोश्रींवर आली, आपल्या आईसाहेबांवर आली. याच ठिकाणी कार्य करत असताना, त्या घराला घरपण देत असताना, आपल्या मुलाबालांचा संसार सुखाचा आनंदाचा डोळ्यामध्ये पाहत असताना देवाकडे प्रत्येक आई वडील प्रार्थना करत असतात, देवा मला काही नाही मिळालं तरी चालेल, पण माझ्या आयुष्यामध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या मुलाबालांचा संसार मला डोळ्यामध्ये सुखाचा पाहायला मिळाला पाहिजे, सुखाचा पाहायला मिळाला पाहिजे. आणि आपल्या मुलाबालांचा संसार सुखाचा पाहावा याच हेतूने देवाकडे प्रार्थना करत असताना गेली 12 वर्षापूर्वी आईसाहेबांचा मुलगा, अर्थातच आमचे नारायण मामा, त्यांचं दुःखद निधन झालं. त्याच प्रसंगातून कुठे आईसाहेब सावरतात, नाही सावरतात, तर आमचे गजानन मामा अर्थातच 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. तरी सुद्धा मी कुठेही गेलो तरी म्हणतो की ही जी वृद्ध माणसं असतात ना, त्यांचा आम्ही जीवन जगताना आदर्श घ्यायचा असतो. त्यांच्याकडे पाहून आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करायचा असतो. कारण का, अरे छोटासा प्रसंग आल्यानंतर जर आम्ही आत्महत्येचा विचार करतोय, कधीतरी एखादं संकट आमच्यावर आलं तर आम्ही त्यावेळेला हतबल होतो, जगावं की मरावं असा विचार आमच्या अंतःकरणामध्ये येतो. अनेक प्रसंग ज्यांच्या संकट अनेक त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण झाली, ज्यांच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना अनेक प्रकारचं दुःख निर्माण झालं, पण त्या दुःखाला कधी घाबरले नाहीत, संकट आले म्हणून खचले नाहीत, कुठल्याही प्रकारचा वेडावाकडा विचार केला नाही. जी माणसं मरेपर्यंत जगतात ती माणसं श्रेष्ठ असतात. देवाचं बोलवण येईपर्यंत जी माणसं जगतात ना, भगवंताने आयुष्य दिलेलं आहे, ते आयुष्य पूर्णपणे जी माणसं जगतात ना, शेवटच्या श्वासापर्यंत अनेक धके चपेटे सोसत, अनेक प्रकारचे प्रसंग, अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जाऊन आपल्या जीवनाचा मार्ग शोधत असतात ना, ती माणसं सर्वश्रेष्ठ असतात. आणि म्हणून आईसाहेब अर्थातच या भावाचे परिवाराचे आईसाहेब कैलासवासी गोदाबाई रामचंद्र भावार्ते आईसाहेबांच्या उत्तरकर्यांच्या निमित्त आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. गीतेतील अध्याय क्रमांक 2 आणि 2 अध्यायातील श्लोक क्रमांक 47 या श्लोकामध्ये भगवंत कर्माची जाणीव करून देतात, कर्माची ओळख करून देतात. कारण कर्म करणं हा माणसाचं आद्य कर्तव्य आहे. बरं का, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्ब्रह्मा ते संगोत्सव कर्मणी. अर्थात आपण कर्म करत राहायचं आहे. कर्म करणं आपलं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. देवादिकांना जर चुकलेलं नाहीये, संतांना जर कर्म चुकलेले नाहीये, तर आपण कोण? देरे हरी खाटल्यावरही कधीच होत नाही. कर्माचे प्रकार अनेक आहेत माऊली, अनेक प्रकार आहेत कर्माचे. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत म्हणजे आरतीचं अर्थातच सूर्योदयापासून तो सूर्यास्तापर्यंत जे काही आपण कार्य करतोय ना, ते संपूर्ण दिवसभराच्या कर्माचा जर आपण विचार केला तर एकाच प्रकारची नाही, अनेक प्रकारची कर्म आपण करत असतो. अनेक प्रकारची कर्म आपण करत असतो. कर्माचे प्रकार जरी अनेक असले तरी अनेक प्रकारच्या कर्माचं फळ मात्र 2च प्रकारचं आहे, पाप आणि पुण्य. कर्माचे प्रकार जरी अनेक असले तरी त्या अनेक प्रकारच्या कर्माचं फळ 2 प्रकारे विभागलं जात आहे, एक पाप आणि एक पुण्य. कर्म करणं हे इंद्रियांच्या अधीन आहे. डोळे पाहताना दिसतायत, हात काम करताना दिसतंय, पाय चालताना दिसतात, कान ऐकताना दिसतंय, तोंड बोलताना दिसतंय. कर्म करताना आम्हाला इंद्रिय दिसत असतात, पण इंद्रिय ही मनाच्या अधीन असतात. जेवढी इंद्रियांवर अवलंबून आहेत कर्म, त्यापेक्षा विशेष मनावर अवलंबून कर्म आहेत. ते मन तुमचं कोणाच्या संगतीला आहे, ते मन तुमचं काय विचार करतंय, ते मन तुमचं कशा पद्धतीचं त्याला मार्गदर्शन आहे, ते कुठे बसतंय, कोणाच्या बरोबर असतंय, या सगळ्या गोष्टींवर कर्म आधारित आहेत. या सगळ्या गोष्टींवर कर्म आधारित आहेत. आणि म्हणून कर्माचे प्रकार जरी वेगवेगळे असले तरी कर्माचे फळ मात्र 2 प्रकारे मिळालं जात आहे, पाप आणि पुण्य. जी आपण कर्म करतोय, अधर्माने जर वागला, अनितीने जर वागला,
धर्माची जाणीव न ठेवता, नीतीची जाणीव न ठेवता, ज्याप्रमाणे जसं संत झाला त्याप्रमाणे भ्रमाने, अज्ञाना आणि अंधश्रद्धेने वावरायला लागला, त्याला ताप ठेवलेला आहे. त्या तापाचे प्रकार 3 आहेत: आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक हे 3 प्रकार जरी असले तापाचे, कर्माच्या फळाचे 2 प्रकार जरी असले, पाप किंवा पुण्य, तरी आम्ही ज्या गतीचा विचार करतोय ना, ती गती आम्ही केलेल्या कर्मावर अवलंबून असते. म्हणून म्हटलेलं आहे, हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्यश्री भोगती, अवगुणास दरिद्र प्राप्ती, यदर्पी संदेह नाही. कर्माची विभागणी करत असताना सांगितलेलं आहे, पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागेल. तुम्ही ज्या पद्धतीने कर्म करतात ना, त्या पद्धतीने सगळं सुख किंवा दुःख तुमच्या वाट्याला येत असतंय. आम्हाला सद्गती मिळावी की ऊर्ध्वगती मिळावी, अर्थात ऊर्ध्वगती मिळावी की अधोगती मिळावी, हे आमच्या कर्मावर अवलंबून आहे. जर खऱ्या अर्थाने आम्हाला मुक्त व्हायचं आहे, जर खऱ्या अर्थाने आम्हाला या मायेपासून दूर व्हायचं आहे, या मायेच्या जाळापासून सुटायचं आहे, तर आम्ही कर्म करायला हवे. कर्म करायला हवे. एखाद्या पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या त्या प्राण्याने काहीतरी धडपड केली तर कदाचित तो त्या जाळ्यातून सुटला जाईल. पण निष्क्रिय होऊन जर पडला ना, तर तो आयुष्यात कधीच त्या जाळ्यातून सुटणार नाही. तसं आम्ही मायेच्या जाळामध्ये अडकलेलो आहोत, आम्ही भ्रमाच्या जाळामध्ये अडकलेलो आहोत, आम्ही अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या जाळामध्ये अडकलेलो आहोत. ह्या जाळातून बाहेर निघण्यासाठी आम्ही कर्म करायला हवे. निष्क्रिय होऊन चालणार नाही. ज्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालायचं आहे ना, त्याला हातपाय हलवावेच लागणार आहे, त्याला प्रयत्न करावेच लागणार आहे. पण मात्र तुम्ही म्हणाल जर काहीच नाही केलं तर, प्रवाहाच्या बरोबर जायला काहीही करावं लागत नाही. फक्त त्या प्रवाहामध्ये गेल्यानंतर अंग मोकळं सोडायचं, तो बरोबर प्रवाहाबरोबर जात असतो, अधोगतीला जात असतो, खालच्या दिशेने जात असतो. अर्थात या ठिकाणी आम्हाला जो नरदेह दिलेला आहे, ज्या नरदेहाची प्राप्ती झालेली आहे, या नरदेहाचं आद्य कर्तव्य आहे आम्ही कर्म करणं. कर्म करणं साधं उदाहरण आहे. ज्याने पेरणीच्या वेळेला पेरणी केली, लावणीच्या वेळेला लावणी केली, बेनणीच्या वेळेला बेनणी केली, तो उद्या शेतावर स्वाभिमानी विळा घेऊन जाणार आहे कापणी करण्यासाठी. बरं का? ज्या वेळेला लोक काम करायची, त्या वेळेला जेव्हा पाहिजे त्या वेळेला ज्या शेतकऱ्याने ती कर्म त्याची केली नाही, ते कार्य त्याचं केलं नाही, त्यांनी पिकाची अपेक्षा करून चालेल का? काहीतरी आलं असेल माझ्या, हो काहीतरी आलं असेल ना. ज्याने काही लावलंच नाही, ज्याने कधी गेलंच नाही, कधी काही विचारच केला नाही, त्याच्या शेतात पण आला असेल ना, पण काय आलं असेल ते सांगू शकत नाही. आम्ही कर्म केली पाहिजेत. ज्या ठिकाणी आम्ही कार्य करतोय त्या ठिकाणी प्रामाणिकता महत्वाचा आहे. नोकरी करत असू प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. आमची भक्ती म्हणजे काय, आमचा परमार्थ म्हणजे काय, देव कार्य म्हणजे काय, हेच आम्हाला कळत नाही. आम्हाला असं वाटतंय देवाला अगरबत्ती लावली, देवाला दिवा लावला, देवाला फुलं वाहिली, देवाला हार दिले, देवाला फळं वाहिली मोठी मोठी, म्हणजे देव आमच्यावर कृपा करतो. तुम्ही ज्या ठिकाणी कार्य करताय ना, त्या ठिकाणी प्रामाणिकपणे कर्म करणं याला भक्ती म्हणतात. लाखभर पगार घेऊन, बरं का, लाखभर पगार घेऊन तुम्ही जर टेबला खालून एखाद्या शेतकऱ्याला 500 रुपये घेण्यासाठी जर 10 फेऱ्या मारायला लावत असाल तर याला पाप म्हणतात. काय म्हणतात याला? पाप म्हणतात. प्रामाणिकपणे जो मनुष्य कार्य करतोय ना, त्याच्याकडे बघा, त्याचं राहणं, वागणं, जगणं, कदाचित तो पैशाने गरीब असेल पण मनाने खूप श्रीमंत असतो. मनाने खूप श्रीमंत असतो. भ्रष्टाचार करून गरीबाचं
शोषण करून नको त्या अधर्माने अनितीने आलेले पैसे, झोप लागत नाही त्यांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. बरं का? भक्तीची व्याख्या संतांच्या दृष्टीने अशी आहे मौली. भक्तीची व्याख्या सांगत असता संत असे म्हणतात, दिवसभरामध्ये एवढी प्रामाणिक कर्म करा की रात्रीच्या वेळी ज्या वेळेला अंथरुणावर पडताय ना, झोप कधी लागते ती पत्ता नाही लागली पाहिजे. दिवसभर एवढी प्रामाणिक कर्म करा की रात्रीच्या वेळी अंथरुणावर पडलं काय आणि झोपला काय. त्याला म्हणतात भक्ती. काय म्हणतात त्याला? भक्ती. पुढे सांगू का? तारुण्यामध्ये अशा प्रकारे धर्म कार्य करा, तारुण्यामध्ये अशा प्रकारे देव कार्य करा की वृद्धापकाळाची चिंता, भविष्य काळाची चिंता आपल्याकडे उरलीच नाही पाहिजे. अशा प्रकारे तारुण्यामध्ये जगा, अशा प्रकारे तारुण्यामध्ये वागा. कारण तुम्ही जे तारुण्यामध्ये करताना ते तुम्हाला वृद्धपणी पाहायला मिळतंय. कर्म करण्यासाठी भगवंताने आम्हाला 4 प्रकारची शिल्लक दिलेली, आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक. जसं आमच्या खिशात पैसे असतील तर आम्ही मुरबाडला जाणार आहेत, तिथे जाऊन काहीतरी खरेदी करणार आहेत. पैसेच नसतील तर आम्ही मुरबाडला जाऊ शकत नाही. तसं आम्हाला या ठिकाणी जन्माला घालतानाच भगवंताने आधी आमची व्यवस्था केलेली आणि मग जन्माला घातलेला आहे. असं म्हणतात, सोच निर्माण करण्याच्या आधी भगवंताने दाना निर्माण केलेला आहे. प्रत्येक जीवाची व्यवस्था केल्यानंतर भगवंताने या ठिकाणी जन्माला घातलेला आहे. साधं उदाहरण आहे, आपल्याला व्यवस्था करता येईल एवढेच पाहुणे आपण बोलवत असतो. बरोबर आहे की नाही? पाहुणे बोलवताना आपल्याकडे ज्या पाहुण्यांची व्यवस्थितपणे व्यवस्था करता येईल, पाहुणचार करता येईल, अशीच एवढीच पाहुणे आपण बोलवत असतो. त्यांना यायच्या आधी त्यांची व्यवस्था आपण आधी करत असतो. पाहुणे यायच्या आधी त्यांना पाय पुसायला टॉवेल, त्यांना पाय धुवायला पाणी, त्यांचं आल्यानंतर चहा पाणी, त्यांचं आल्यानंतर नाश्ता, याची सगळ्याची व्यवस्था पाहुणे यायच्या आधी आपण करत असतो. अरे मग साधे पाहुणे यायच्या आधी जर आम्ही आमच्याकडे व्यवस्था करतोय, अर्थात पाहुण्यांना आमंत्रित केलेले आहे, ते पाहुणे येण्याच्या आधी जर आम्ही त्यांची व्यवस्था करत असतो, तर सांगा ना, आम्हाला या भूतलावर जन्माला घालताना भगवंतांनी आमच्या जन्माच्या आधी व्यवस्था केली नसेल का? आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक 4ही प्रकारचे आयुष्यभर संपणार नाही एवढे आपल्या बरोबर दिलेले, पण आम्ही खर्च करण्यात कमी पडलो नाही. कुठे खर्च केली? पाप कर्माकडे जर आम्ही अधिक खर्च केलं तर वाढत नाही, उलट आरती जी आहे ती घडते. पण पुण्य कर्माकडे जर आम्ही खर्च केलं ना तर घटत नाही, उलट आरती वाढत असते. हे असे संतांचं म्हणणे, असं संत आम्हाला ओळख करून देत असतात. या ठिकाणी आम्हाला जो नरदेह मिळालेला आहे तो कशासाठी मिळालेला आहे? मुक्त होण्यासाठी. 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग असेल तर हा नरदेह. भगवंत म्हणतात तुम्ही कर्म करत राहा, फलाची अपेक्षा करू नका. आम्ही काय करतो या ठिकाणी कार्य करत असताना पहिले हेतू आमचा असतो, पहिले आम्ही फळाची अपेक्षा करत असतो. तुमच्या या आसोसे गावामध्ये साधारणतः किती घर आहेत अंदाजे? अंदाजे घर किती? 100 घर. परवा आपल्या गावामध्ये मूर्ती रूपाने देव आले होते, गणपती बाप्पा. साधारणतः तुमच्या गावामध्ये किती गणपती होते अंदाज? 23. त्या 23 पैकी मी जबाबदारीने सांगतोय, कमीत कमी 18 ते 20 नवसाचे असतील. खरं की खोटं आहे? कमीत कमी 18 ते 20 नवसाचे. देवा तू मला आधी दे, मग मी तुला भजीन, याला नवस म्हणतात. हेतू. अरे जे दिलंय त्याचीच परतफेड अजून केली नाही तर काय देवाकडे मागतो? दिलंय जे देवाने त्याचीच आधी अजून परतफेड केली नाही, पण आम्ही मागितल्याशिवाय राहत नाही. मागितल्याशिवाय आम्ही राहत नाही. आपला विषय असा आहे की आम्ही देव कार्य करताना, आम्ही देवाचं कार्य करताना, आम्ही धर्माचं कार्य करताना आधी देवाकडे मागतोय. काहीतरी हेतू असतो, काहीतरी उद्देश असतो, काहीतरी मागणं असते आणि मग आम्ही देवाची पूजा करत असतो. आमच्याकडून परमार्थ घडावा म्हणून, आमच्याकडून भक्ती घडावी म्हणून, केवळ आमच्याकडून देवाची सेवा घडावी म्हणून. दुर्लभ असे दुर्लभ. बरं का? किती दुर्लभ? समुद्रामध्ये अनेक शिंपले असतात,
पण सगळ्याच शिंपल्याच्या संपुटात मोती सापडत नाही. तसे आज अगणित माणसं आहेत, पण धर्म कार्य करणारे किती, देव कार्य करणारे किती, देवाचं स्तवन आणि देवाचं नामस्मरण करणारे किती दुर्लभ. त्याच्यात आपण आहोत का याचा विचार केला पाहिजे. हे फक्त शोधता आलं पाहिजे, बरं का, हे शोधता आलं पाहिजे. आम्हाला नरदे जो दिलेला आहे ना, या नरध्यामध्ये आम्हाला काय करायचं आहे, आमचा उद्धार करून घ्यायचा आहे. 84 लक्ष जीवयोनी जी आहे ना, त्या योनीतून आम्हाला मुक्त व्हायचं आहे. परत जन्माला यायचं नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. तोडायची आहे बंध, मोकळा व्हायचा आहे. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिक्रमिका. मुक्त व्हायचं आहे याच्यातून आम्हाला. मग आज आम्ही कर्म केली पाहिजेत ना. आज कर्म केली तर आम्हाला भविष्य काळामध्ये काहीतरी पाहायला मिळणार आहे. भविष्य काळ आमचं उज्ज्वल असणार आहे. ज्या वेळेला त्या राज्याचा नियम होता, दर 5 वर्षाला राजा बदलायचा, बरं का, दर 5 वर्षाला राजा बदलायचा. ज्याची नेमणूक करायची त्याला 5 वर्षे द्यायचे. 5 वर्षे झाले, त्यांनी त्या राज्याचा उपभोग घेतला, राजपद भोगलं की त्याला अभयारण्यामध्ये नेऊन सोडून द्यायचं. त्याच्याकडे पाहायचं सुद्धा नाही. त्याला परत त्या राजवाड्यामध्ये प्रवेश नाही, बरं का. अनेक राजे झाले आतापर्यंत. त्या राजगादीवर बसताना खूप खुश असायचे ते, खूप आनंद वाटायचा त्यांना, खूप आनंद वाटायचा. पण 4.5 वर्ष पूर्ण झाली ना की राहिलेल्या 6 महिन्यामध्ये मात्र 4.5 वर्ष आलेला मास सगळा कमी व्हायचा, चिंता करून करून, बरं का. 4.5 वर्ष, 6 महिने राहिले, 3 महिने राहिले, 2 महिने राहिले, 1 महिना राहिला. एवढे चिंताग्रस्त व्हायचे, एवढे विचार करायचे, जीतची प्रेता समान वाटायचे ते. आणि ज्या वेळेला ती मंडळी सगळी, राजवाड्यातली सगळी ती मंडळी, प्रजा, त्यांना त्या अभयारण्यात नेऊन सोडायला जेव्हा त्या प्रवास करायची की नाही, जेव्हा त्या रस्त्यामध्ये चालायची की नाही, त्या वेळेला झालेले राजे सगळे रडायचे, सगळे नाराज व्हायचे, सगळे नर्वस व्हायचे. पण काही राजे झाल्यानंतर ज्या वेळेला एक विवेक बुद्धीचा, सात्विक वृत्तीचा असा ज्या वेळेला त्या राजाची निर्मिती झाली, त्यावेळेला त्या राजाला राजगादीवर बसवल्यानंतर पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत, पहिल्या दिवशी जो आनंद होता ना, तोच शेवटच्या दिवसापर्यंत आनंद सर्व प्रजेला त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. 4 वर्षे झाली, 4.5 वर्षे झाली. राजा जसा आहे तसाच 3 महिने राहिलेले, 2 महिने राहिलेले, 1 महिना राहिलेला आहे. राज्यात कुठल्याही प्रकारे फरक पडलेला नाही. अगदी आनंद, आनंदी आनंद. धर्माचरण करणारा होता, नीतीने वागणारा होता, आधी प्रजेचा विचार करणारा होता, मग आपला विचार करणारा होता, बरं का. पण विवेक बुद्धी होती, विवेक बुद्धी होती. आणि ज्या वेळेला त्याचा शेवटचा दिवस, त्याला त्या अभयारण्याकडे न्यायला सुरुवात केली, त्यावेळेला राजा हसत निघाला. प्रजा विचार करते, आम्ही बऱ्याच जणांना पोहोचवलं. गावात अशी बरीच असतात की ती बऱ्याच जणांना पोहोचवतात, बऱ्याच जणांना अनुभव त्यांचा असतो, बरं का. आम्ही बऱ्याच जणांना पोहोचवले, पण जे आतापर्यंत त्या अभयारण्याकडे निघाले की नाही, सोडायला आम्ही निघालो की नाही, ते सगळे रडत गेले. पण राजासाहेब, तुम्ही म्हणे हसत निघालेले आहेत. तेव्हा त्याने सांगितलं, दादा, 5 वर्ष मी राजगादीवर बसलो ना, नुसता त्या गादीचा उपभोगच नाही घेतला. या ठिकाणी कार्य करत असताना आता तुम्ही ज्या ठिकाणी मला सोडणार आहेत की नाही, या राजवाड्यापेक्षा चांगला राजवाडा मी तिथं तयार केलेला आहे. मला चिंता करायची गरज काय आहे, मला चिंता करायची गरज काय. ज्या संसारामध्ये आम्ही कार्य करतोय, कर्म करतोय, त्याच संसारामध्ये जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं. वेगळं काय होतं सांगा ना. फक्त फरक एवढाच आहे, आम्ही जर आमच्या पतीला भाकरी घेऊन जाताना जर आमच्या काटा भरला,
एकतर आम्हाला स्वतःला काढावा लागतो, नाहीतर प्रयत्न करूनही निघत नाही, मग पिकाची वाट बघायला लागते. पण त्यांचा संसार असा होता, त्यांनी संसारात राहून अशी कर्म केली की जगद्गुरु तुकोबांच्या, अर्थातच आईसाहेबांच्या, जगद्गुरु तुकोबांच्या पत्नीच्या जिजाऊंच्या ज्या वेळेला काटा भरला, स्वतः पांडुरंग परमात्मा हातामध्ये पाय घेतोय आणि काटा काढतोय. काही श्रीमंत असेल, काही भाग्यवान असेल ती महिला बाई, आईसाहेब काय भाग्य असेल त्यांचं, बरं का, काय भाग्य असेल, काय श्रीमंत असेल ती. ज्या संसारामध्ये नाथ महाराजांनी कार्य केलं तोच संसार जर आम्ही करतोय, त्यांना समाधान प्राप्त झालं, आम्हाला का मिळत नाही? ज्या संसारामध्ये नामदेव महाराजांनी कार्य केलं त्यांना समाधान मिळालं, त्यांना सुख मिळालं, आम्हाला का मिळत नाही? आम्ही कर्म करताना चुकतोय, आम्ही कर्म करताना चुकतोय. संत म्हणतात आम्हाला संसारामध्ये परमार्थ आठवला पाहिजे. ज्या दिवशी आम्हाला संसारात परमार्थ आठवेल त्या दिवशी आमचा संसार संपलेला असेल, संसार संपलेला असेल. पण अजूनही आम्हाला परमार्थात संसार आठवतोय. प्रवचनाला बसल्यानंतर आम्हाला संसाराची आठवण येते. लॉकच आठवेल काय, गॅसच आठवेल काय, दूधच आठवेल काय, उघडं ठेवलंय की झाकलंय, त्याच्यावर काय अजून ठेवलंय की नाही वजन, नाहीतर मांजर यायची पिऊन जायची काय. आजही आम्ही परमार्थ करायला गेलो ना की आम्हाला संसारच आठवतोय. म्हणून तर आम्ही आळंदीला देऊला गेल्यानंतर पोलिपाट लाटणे घेऊन येतो. त्याला कारण काय, काय कारण? पंढरपूरला गेल्यानंतर आम्ही टोपली आणि सुपा घेऊन येते, उलट बोलते पण असं सूप मला आतापर्यंत बघायलाच भेटला नाही. लय भारी सुपा भेटतात तिकडं. संत म्हणतात आम्हाला संसारात परमार्थ आठवला पाहिजे, आणि ज्या वेळेला संसारात परमार्थ आठवेल ना त्या दिवशी आमचा संसार संपलेला असेल. पण आमचा संसारच संपत नाही. परमार्थ घडेल कधी, भक्ती घडेल कधी? राजगादीवर बसून त्यांनी काय केलं, ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणची व्यवस्था पहिले केली. मी म्हणतोय आम्ही मृत्यूला घाबरतोय, ज्या मृत्यूला संतांनी मित्र केलं. संत मृत्यूला घाबरले नाही, मैत्री केली त्याच्याशी. मृत्यूचे स्मरण असावे, भय कदापि नसावे. आठवण ठेवली पाहिजे मला एक दिवस जायचंय, भीती नाही. आठवण ठेवली पाहिजे, स्मरण ठेवलं पाहिजे मला एक दिवस जायचंय. भीती नको अंतःकरणामध्ये, भीती नाही पाहिजे, भीती नाही पाहिजे. जगद्गुरु तुकोबांनी काय केलं, संसार करता करता अधिक करून परमार्थ देवाचा विचार अधिक केला, भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं स्तवन केलं, लोकांचा विचार कमी केला. आम्ही जगत वागत असताना आमचा विचार कमी करतो, लोकांचा विचार जास्त करतो, लोकांचा विचार जास्त करतो. मी म्हणेन जगद्गुरु तुकोबांनी जर अधिक करून लोकांचा विचार केला असताना तर 4-4.5 अभंगाची गाथा आज आम्हाला मिळालीच नसती. मिळाली असती. माऊली ज्ञानोबांनी जर लोकांचा विचार करत बसले असते, लोक काय म्हणतायत, लोक कसे वागतायत, लोक आपल्या बरोबर कसे वागतायत, कसे राहतायत, आपल्याला काय त्रास देत आहेत, किती त्रास देत आहेत, कशासाठी त्रास देत आहेत, लोकांचा विचार जर करत बसले असते तर आज ही ज्ञानेश्वरी आमच्या हातात नसते. आम्ही अधिक करून लोकांचा विचार करतोय, लोक काय म्हणतील. बरं, हा विचार आम्ही कुठे करतोय? परमार्थ करतानाच करतोय, भक्ती करतानाच करतोय. बाकीच्या गोष्टी करताना आम्ही लोकांचा विचार करत नाही, लोकांच्यात राहून लोकांचं आचरण करतोय. आणि म्हणून जी कर्म आमच्याकडून घडायला हवी ती कर्म न घडता भलतीच कर्म घडतात. त्याला कारण काय? संतांचं संग नाही, संतांचे विचार नाही, संतांचं मार्गदर्शन नाही. मग आम्ही काय करतोय? विषयाधीन होतोय, वासनेअधीन होतोय. आणि विषयाधीन वासनेअधीन झालो की मग अवस्था काय होते? नको ती कर्म आमच्याकडून घडत असतात. त्याला पापकर्म म्हणतात. कर्माचे प्रकार जरी अनेक असले तरी विभागणी मात्र दोनच होते, पापकर्म आणि पुण्यकर्म. पापकर्म आणि पुण्यकर्म. आम्ही पापकर्म करतोय की पुण्यकर्म करतोय याचाच विचार आम्ही करत नाही. हा विचार पहिला आला पाहिजे. मी जे करतोय ते काय आहे? सत्य आहे की असत्य आहे? सत्य आहे की असत्य आहे? आम्हाला जर पुण्यकर्म करायचे असतील ना, आम्हाला जर चांगली कर्म करायची असतील, देवाला आवडणारी कर्म जर करायची असतील तर आम्ही काय केलं पाहिजे? संतांकडून जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची प्राप्ती करून घेतलं पाहिजे.
संतांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं पाहिजे. ज्याला आत्मज्ञान म्हणतात ते आत्मज्ञान आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. ज्या दिवशी आम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल त्या दिवशी आम्ही जगाचा विचार कमी करू, आमचा वागाचा कसा तो विचार जास्त करू. बरं का? आमचं नेमकं होतंय काय माहितीये का? देव होण्यापेक्षा देव पाहण्यासाठी आम्ही अधिक प्रयत्न करतोय. आम्ही प्रयत्न करतोय ना, आम्ही धावपळ करतोय ना, आम्ही अट्टहास करतोय ना, पण कशासाठी? देव पाहण्यासाठी. मी म्हणे तेवढा अट्टहास जर तुम्ही देव होण्यासाठी केला ना तर बसल्या जागेवर देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. बसल्या जागेवर देवाची प्राप्ती होईल. आम्ही अंतरंगापेक्षा बाह्यांगाला जास्त महत्व देतोय. बरं का? अंतरंगापेक्षा बाह्यांगाला जास्त महत्व देतोय. बाह्यांगाने जर देव व्हायचा असेल तर सोपं आहे, पण अंतरंगाने जर देव व्हायचा असेल तर त्यासाठी संतांच्या मार्गदर्शनाचीच गरज आहे. त्या मार्गदर्शनाने जे ज्ञान प्राप्त होत आहे त्याला आत्मज्ञान म्हणतात. त्या ज्ञानामध्ये किती पॉवर आहे, किती सामर्थ्य आहे याची ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात, ज्ञान अग्नी सर्व कर्माणी भस्मसात करून त्या अर्जुना. ज्ञानरूपी अग्नी असा आहे की सगळ्या कर्माचं भस्म करत आहे. सगळ्या कर्माचं भस्म करण्याचं सामर्थ्य त्या ज्ञानाग्नीमध्ये आहे. बीज अग्नीने भाजले त्याचे वाढणे खुंटले, ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. आम्ही या ज्ञान अग्नीमध्ये वासनेचं बीज भाजलं पाहिजे. आम्ही या ज्ञान अग्नीमध्ये जर आमच्याकडे वाईट विचार नको ते येतात की नाही, नको त्या प्रकारची कर्म निर्माण होतात की नाही, ते विचार आम्हाला भासता आलं पाहिजे. भाजलेलं बी निघत नाही. बरं का? भाजलेलं बी निघत नाही. आणि म्हणून काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वय भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा किती आहेत. काम मगर मिठी सुटेना तिरस्कार लागता तुटेना मद मत्सर होतेना भुली पडली वासना धामील पडली गळा घालून वेंटाळी वमी गरडा जिव्हा लागली वेळोवेळा भयानक. भाजलं पाहिजे हे बीज सगळं. आम्ही त्याला किती जरी खत पाणी घातलं तरी निघता कामा नाही, कारण आमच्या अधोगतीला कारण ते आहे. आमच्या अधोगतीला कारण ते आहे. संतांनी नेमकं हेच कार्य केलं. ज्या मुक्तीची इच्छा, ज्या मुक्तीची अपेक्षा मेल्यानंतर आम्ही करतोय की नाही, जगद्गुरु तुकोबा जिवंतपणे मुक्त होते. जिवंतपणे मुक्त होते. आणि ज्या वेळेला आम्हाला कार्य करत असताना मुक्त राहता येईल, मुक्त अवस्था प्राप्त होईल ना, त्यावेळेला समजायचं आमच्याकडून भक्ती घडते, परमार्थ घडतोय. ती मुक्त अवस्था आम्हाला जिवंतपणे प्राप्त झाली पाहिजे. त्यासाठी कर्म करत असताना मी काय केलं पाहिजे? अखंड विचार केला पाहिजे की मी जी कर्म करतोय ती पाप कर्म आहेत की पुण्य कर्म आहेत, काय करतोय. बरं, आपला आपण विचार करून आपल्या आयुष्यात कधीच आपलं मन सांगणार नाही की तू करतोय ते वाईट आहे म्हणून. सांगेल? जर मनाने सांगितलं असतं तर रोज संध्याकाळी बायका पोरा सांगून पण अड्ड्यावर गेला नसता. का जातोय? त्याचं मन सांगतोय तू जो करतोय ते बरोबर आहे, टेन्शन आला का असाच करायचं. कोण बोलतोय? मन. बरं, मनाची आवड कुठे आहे? त्या मनाला काय आवडत आहे? तुम्ही मनाचा जर अधिक विचार कराल आणि मनाच्या आवडीप्रमाणे जर राहाल ना तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे मन चंचळ हाती येऊ देईना गुरुचे बळ, म्हणून आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. ज्या वेळेला आम्ही दान करायची वेळ येते ना मौलिक, त्यावेळेला आम्हाला 100 रुपये पण भरपूर होतात. म्हणून तो 101 रुपयावरती जोर यावं म्हणून 1 रुपयावरती टाकतो. 101 रुपये दान केलं मी, 101 रुपये देऊन टाकलं मी. दान करायची वेळ ज्या वेळेला येते त्यावेळेला आम्हाला 100 रुपये भरपूर वाटतात, पण ज्या वेळेला आम्हाला खर्चायची वेळ येते ना त्यावेळेला 100 रुपये कुठे जातात पत्ता पण लागत नाही. ते 100 म्हणजे काहीच नाही असे आम्हाला वाटतात. एखाद्या वेळी जर एखादी सिरियल लागली ना तर 3-3, 4-4 सिरियल लगातार जवळजवळ 2.5-3 तास आम्ही न कुठल्याही प्रकारे आळस करता कंटाळा करता टीव्हीच्या समोर बसलेला असतो. सासू सुना मुली बालांसहित काय पाहतो हेही आम्हाला कळत नाही. एखाद्या वेळी जर आम्ही टीव्हीला एखादा पिक्चर लावला तर 2.5 ते 3 तास आमचे कसे जातात पत्ताही लागत नाही. उलट बोलते, बारीक पिक्चर होता का लगेच संपला, लावला काय ना संपला काय. पण प्रवचनात बसल्यानंतर आम्हाला 5-5 मिनिटाला मांडी बदलावी लागते.
प्रवचनात बसल्यानंतर आम्हाला एक एक दोन दोन डुलक्या घ्याव्या लागतात. कीर्तन श्रवण करत असताना आम्हाला कधीतरी कंटाळा आल्यासारखं वाटतोय. प्रवचन श्रवण करत असताना आम्हाला कधीतरी कंटाळा आल्यासारखं वाटतोय. वेळ निघून जात नाही बरं का. आता आपण सुरुवातीपासून मौली बसलेपर्यंत नंतर येणारे जे येत ते पहिले विचारतात कधी संपल. सुरुवातीला हा विचार केला पाहिजे की प्रवचन जे आपण आयोजित करतो हे कशासाठी करतोय. श्रवण करणं हे कर्म आहे. कर्म सोडायचे नाही का आपल्याला. श्रवण जर कर्म आम्ही केली तर आमच्या अंतःकरणामध्ये मनन करण्याचा विचार येणार आहे. आम्ही काय केलं पाहिजे आणि मग निजध्यास होणार आहे. अशा पद्धतीनेच आम्ही जगलो तर आम्हाला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कर्म केली पाहिजेत ना. दूध घेतला नुसतं दुधाकडे पाहत बसलो तर तूप निघेल. दुधातून जर तूप काढायचंय तर कर्म आहेत ना त्या ठिकाणी, ते कार्य केलं पाहिजे ना. काय काय करायचं ते. तिळात तेल आहे आम्हाला माहिती आहे ना, पण नुसतं तिळाकडे जर पाहत बसलो, शेंगदाण्याकडे जर नुसतं पाहत बसलो तर तेल मिळेल आम्हाला. उसात साखर आहे पण प्रक्रिया करावी लागते. मी म्हणेन जळी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी. तुमच्या आमच्यात सगळ्यांमध्ये देव आहे. नुसता बोलण्यापुरता नाही, प्रत्यक्षात अनुभव घ्या. पण कधी कर्म केली, कार्य केलं तर त्याची अनुभूती येणार आहे. जी कर्म आमच्या जगद्गुरु तुकोबांनी केली, जे कार्य आमच्या मौली ज्ञानोबांनी केलं, जे कार्य शांती ब्रह्मनाथ महाराजांनी केलं, जे कार्य जनाबाईने, मुक्ताबाईने, बहिणाबाईने, कान्होपात्रेने केलं, ते कार्य आम्हाला करता आलं पाहिजे. ती कर्म ज्या दिवशी आमच्याकडून घडतील ना त्या दिवशी बसल्या जागेवर देवाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. वाईट जे आहे ना त्या वाईटाकडे आमचं मन लगेच धावलं जातंय. सत्कर्माकडे त्याला वळवावं लागतंय. ती जाणीव, तो उपदेश त्याला द्यावा लागतंय, ते ज्ञान त्याला प्राप्त करून द्यावं लागतंय. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये किती जरी धावपळ केली, धडपड केली ना होली, तरी जोपर्यंत सत्संग मिळत नाही, संतांचा संग होत नाही, तोपर्यंत जाणीव निर्माण होणार नाही होणार. आम्ही वागत असतो, आम्ही जगत असतो, आम्ही धावपळ करत असतो, पण आयुष्यभर केलेली धावपळ व्यर्थ आहे ही आम्हाला कधी कळते माहितीये का? ज्या वेळेला हाडं थकली जातात, शरीर थकलं जातंय, दिसायला कमी होतं, ऐकायला कमी यायला लागतंय, हातपाय चळचळ कापायला लागतात, त्या वेळेला ते आजोबा एखाद्या कोपऱ्यामध्ये बसून विचार करत असतात, बायको माझं ऐकत नाही, पोरं तर माझ्या हाताच्या बाहेर गेल्यात, नातवंड माझी चेष्टा करायला लागली. हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं. आयुष्यभर ही हाडं ज्यांच्यासाठी झिजवली, ज्यांच्यासाठी जगलो, ज्यांच्यासाठी कार्य केलं, आयुष्य घालव रे, आयुष्य घालवलं, पण स्वतःसाठी जगायचंच राहून केलं. आयुष्यभर मी कमवलं, आयुष्यभर मी कार्य केलं, पण मुलाबालांसाठी केलं, संसारासाठी केलं, स्वतःसाठी मात्र काहीच केलं नाही. स्वतःसाठी जर काही करायचं असेल ना तर आपल्या जगद्गुरु तुकोबांना विचारा, तुकोबा काय करू आम्ही? माऊलींना विचारा, माऊली आम्ही काय करावं आमच्या स्वतःसाठी जर काही करायचं असेल तर? जगद्गुरु तुकोबा म्हणतात, साधने तरी हेचे आता जो कोणी साधेल, परद्रव्य परणारी याचा तरी विटाळ. कर्म म्हणून म्हणतात जगद्गुरु तुकोबा, नको नको मना गुंतू माया चाळी. मनाची आवड काय असते, मनाची धाव कुठे असते, मनाला काय आवडतंय त्या मनाला सांगितलंय नको. एकदाच नाही, नको 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 म्हणजे करायचंच नाही, ते करायचंच नाही, ते नको नको म्हणा. गुंतू माया जाळी, काळ आला जवळी त्रासावं. हा काळ ज्या वेळेला येतोय ना त्या वेळेला ज्यांच्यावर आपण प्रेम करतोय, ज्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, त्यापैकी कोणीही सोडवत नाही. म्हणून नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जासे एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. ज्यांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होते ना, हे माझं, ते माझं, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं. माता प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजी कुळाभिमान. जाणता झाल्यापासून, करता कमवता झाल्यापासून ज्या गोष्टींमध्ये अडकलेला आहे ना मनुष्य, त्या गोष्टी शेवटपर्यंत त्याला सुटत नाही. आम्ही तर मुक्तीचा विचार करतोय.
आम्ही तर मोक्षाचा विचार करतोय, आम्ही तर सुटण्याचा विचार करतोय, पण त्यासाठी आम्ही काय करावं याचा पहिला विचार करायला हवा ना. प्रत्येकाला वाटतंय मला मुक्ती मिळाली पाहिजे, मला देव प्राप्त झाली पाहिजे, मला देवाची प्राप्ती झाली पाहिजे, मला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे, मला सुख मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, मी आनंदात राहिलो पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतंय बरं का. पण ते सूत्र कुठे आहे, कशा पद्धतीने याचा विचार आम्ही करत नाही. या गीतेतील 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला आमचीच जाणीव करून देतात. यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भाविताः. बरं का. त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जी तेनी अवसरे ज्यावरून जीवीवरी ते मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणणी सदा स्मरावे मातेची तुवा. ही कर्म आहे. कर्म आहे ती काय कर्म केली पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना, जीवनाचा मार्गक्रमण करत असताना ज्याच्यावर अतिशय प्रेम करता, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, अर्थात आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्याला तुम्ही जीव लावता ना, तीच वस्तू किंवा तीच व्यक्ती तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत असते. जी तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवते ना, मरणोत्तर तुम्ही त्यालाच प्राप्त होत असतात. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा भगवंत म्हणतात. ज्याच्यावर आम्ही प्रेम करतोय, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, तेच जर आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत असेल आणि जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय मरणोत्तरात जर आम्ही त्यालाच प्राप्त होत असू, तर प्रामाणिकपणे प्रत्येकाने अंतःकरणामध्ये विचार करा, आम्ही प्रवचन श्रवण का करतोय, आम्ही कीर्तन श्रवण का करतोय, कशासाठी आहे प्रवचन. गेल्या त्या आईंसाठी कमी, राहिल्या त्यांच्यासाठी जास्त. बरोबर का. टाइमपास म्हणून नाही, आणि टाइमपास म्हणून जर आम्ही पाहत असू तर आमचा भ्रम आहे. मनोरंजन म्हणून नाही, मनोरंजन म्हणून जर आम्ही प्रवचनाकडे आणि कीर्तनाकडे पाहत असू तर तो आमचा भ्रम आहे. मनाची आवड बघा ना माऊली, काय मनोरंजन असतं ना की ते मनुष्य, अरे बाप 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 बाप, 4-4.5 अभंगाची गाथा जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिली मनोरंजनासाठी, टाइमपाससाठी. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबांनी आम्हाला ज्ञानेश्वरी दिली. अवघी वयाच्या 16व्या वर्षी रचना केलेली आहे माऊलींनी ज्ञानेश्वरीची. टाइमपास म्हणून, मनोरंजन म्हणून नाही. कीर्तन किंवा प्रवचन हे परिवर्तनासाठी आहे. कशासाठी आहे. परिवर्तनासाठी. परिवर्तन घडावं म्हणून माऊलींनी कार्य केलं, परिवर्तन घडावं म्हणून जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं. आम्ही सुद्धा आज श्रवण करतोय, परिवर्तन घडावं याच उद्देशाने श्रवण केलं पाहिजे, ही कर्म केली पाहिजे, हे कार्य केलं पाहिजे. जोपर्यंत सत्संग मिळत नाही ना, संतांचा संग होत नाही ना, तोपर्यंत ही जाणीव आम्हाला मिळत नाही, कळत नाही, आमच्यामध्ये परिवर्तन होत नाही. 17 जण भरले ते म्हणतात असं वाल्या कोळी. तुमच्या आमच्या सारखे अनेक भेटले ना त्याला, अनेक त्यांना भेटले, पण जे जे भेटायचे ना ते आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचे, आपल्याकडे असलेला द्रव्य वाचवण्याचा प्रयत्न करायचे. तुम्ही आम्ही कशासाठी प्रयत्न करतोय, काय प्रयत्न करतोय. जीवाला जीव देणारा मित्र जरी असेल ना, तरी ज्या वेळेला स्वार्थाची वेळ येते ना त्यावेळेला कळतंय. मग तो बोलतोय पक्का आपल्या गाडीचा ना, तो 4-5 महिने माझ्यावर बसला, अक्का काढून घेतला ना, उलटा डाव केला ना, काय आणून पाडला मला एका टायमाला. अनेक भेटतात रे, पण ज्याचा त्याचा जो तो स्वार्थच साधत असतो. म्हणून तर सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भले भले. बरं का. कोण कोणाचा पिता जगी या माता ही कवणाची कन्या पुत्रही नसते. आपले भार्या तर परक्याकडची बंधू भगिनी सगळे सगळे आपल्या इष्ट संपत्तीची कुणी नसते. या जगी आपले तरी कासतो धर्माची. पालण्यात असलेल्या त्या मुलाला मदालासा माता उपदेश करतायत. पालण्यात असलेल्या मुलाला किती मोठा असेल ते, पण तिथून उपदेश करतायत.
हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा साधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा वादा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकिले मृग जडाच्या आशा, तृष्णा सांडून या योगी गेले वनवासा. मदालसा माता पालण्यात असलेल्या मुलाला उपदेश करत आहेत. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांगा. आम्ही प्रेम चांबडीवर करतोय की गुणांवर करतोय? आम्ही प्रेम चामडीवर करतोय, ह्या चर्मावर करतोय की त्याच्या कर्मावर करतोय? ज्या दिवशी गुणांवर आणि कर्मावर प्रेम होईल ना, त्या दिवशी ते प्रेम शेवटपर्यंत आटणार नाही, कमी होणार नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जसं आहे तसंच आहे. पण आम्ही चामडीवर प्रेम करतोय. सुरकुत्या पडल्या की प्रेम कमी होतंय, थोडेफार इकडे तिकडे झाली की प्रेम कमी होतंय. असो, अनेक भेटले त्यांना, पण जो तो काय करायचा, आपला प्राण वाचवण्याचा प्रयत्न करायचा, आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याकडे असलेलं द्रव्य वाचवण्याचा प्रयत्न करायचा. पण नारदाच्या रूपामध्ये ज्या वेळेला सत्संग झाला त्यावेळेला नारद मुनी बोलतोय, अरे काय चाललंय तुझं? म्हणजे काय चाललंय, काय माझा रोजचा धंदा आहे, या काय करायचं, लूटमार करायची, वाटसरूला लुटायचं, त्याच्याकडे जे काय असेल ते काढून घ्यायचं आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. अरे पण हे करतोय कोणासाठी? ते सगळं जाऊ दे रे, तुझ्याकडे आहे ते पहिले काय असेल ते दे, बातांच्यात गुंतवू नको. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे काय असेल ते दे. नारद मुनी बोलतायत, दादा माझ्याकडे जे आहे ते जर तू घेतलं तर तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. काढला ना गळ्यातला विना, देणार त्याला तेवढ्यात बोलतो, हे घेऊन काय करू मी, दुसरं काही असेल तर दे. म्हणजे दुसरं आहे ना ते पण घेतलं तर तुझा उद्धारच झाला समजा. काय? नारायण नारायण. नाहीच ऐकत. मग शेवटी विचारलं, दादा हे सगळं ज्यांच्यासाठी करतोय ना ते वाटेकरी आहेत का तुला? बरं का? आणि मग त्याची ट्यूब पेटली. म्हणे कमीत कमी विचारावं तर खरं. मधली बरीच काही गोष्ट आहे ती त्यांना बांधून ठेवलं, हे केलं ते केलं. आपल्याला वेळ अतिशय कमी असल्यामुळे आपण पुढे पुढे सरकूया, बरं का? आणि गेला बाईला विचारला, अरे तू वॉशिंग मशीन मागितली मी आणली, तू फ्रीज मागितलं मी आणलं, तुला खूप गरम व्हायचं म्हणून एसी वर मागितली एसी आणली, तुला जे पाहिजे ते मी आणलं सगळं काही. काहींच्या महिलांना वर्षभरातून 2 साड्या मिळत नाही, तुला 4-4, 5-5 साड्या, त्या पण महागड्या साड्या मी आणल्या. सांग ना, हे सगळं करण्यासाठी मी जे काही करतोय, जिथून मी हे सगळे पैसे गोळा करतोय, त्या कर्माला वाटेकरी आहेस ना? त्यावेळी तिचं उत्तर ऐका ना. आमचा उदरनिर्वाह करणं, आम्हाला सांभाळणं, आमचं संगोपन करणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही टेबला खालून घेता की टेबला वरून घेता याच्याशी आम्हाला गरज नाहीये. तुम्ही घाम गाळून आणता, मेहनत करून आणता, कष्ट करून आणता की लोकांना लुबाडून आणता हे आम्हाला माहित नाहीये, बरं का? आणि मग मुलांना विचारलं, आता त्याच द्रव्यावर पोचलेली पोरा, त्यांचं उत्तर काय असेल ते न सांगितलेलंच बरं, बरं का? म्हणून कष्ट करून, घाम गाळून, मेहनत करून जे 4 पैसे येतात ना ते खूप सुखकारक असतात, खूप आनंददायी असतात, ते खूप काही आनंद देऊन जात असतात. पण हरामाचे जर असतील ना तर खूप काही सांगून जात असतात, ते बरं का? खूप काही अनुभव देऊन जात असतात. ते अधर्माने, अनितीने लोकांचं शोषण करून, गरिबांचं शोषण करून आणि शेतकऱ्याच्या योजना वरच्यावर खाऊन लुबाडलेले पैसे, संपत्ती तुम्हाला कधीच सुख देणार नाही. पण पुढे सांगू का, त्या संपत्तीवर पोहोचलेली संतती सुद्धा तुम्हाला कधी सुख देणार नाही, हे तेवढं सत्य आहे. ती संतती सुद्धा तुम्हाला कधी सुख देणार नाही. आणि मग त्याची ट्यूब पेटली, आला, साष्टांग नमस्कार घातला. मी सांगू का, संत भेटल्यानंतर प्रत्येकाने हा प्रश्न संतांना विचारावा, काय आता मला सुटण्याचा मार्ग सांगा. संत भेटले का बाकी तुम्ही काही विचारूच नका, काही सांगूच नका. सत्संग ज्या वेळेला भेटतोय ना, ज्या वेळेला संतांचा संग होतोय ना, त्यावेळेला पहिले संतांच्या चरणी नम्र प्रार्थना करता आली पाहिजे, मला सुटण्याचा मार्ग सांगा. आणि मग त्यावेळेला सांगितलं, दादा
आतापर्यंत केलेली कर्म, जोपर्यंत त्या कर्माचा पश्चाताप होत नाही, तुम्ही अनेक शास्त्र वाचा, पुराण वाचा, अजून कुठले ग्रंथ वाचा, प्रत्येक ठिकाणी एकच सांगितलेलं आहे, तुम्ही केलेल्या कर्मातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर पहिला मार्ग आहे पश्चाताप. पहिला मार्ग आहे पश्चाताप. पहिला पश्चाताप झाला पाहिजे. तुम्ही केलेली कर्म तुमच्या बाईला सांगू नका, बाईने पुरुषाला सांगू नका, तुमच्या सख्या मैत्रिणीला सांगू नका, तुमच्या सख्या मित्राला सांगू नका, तुमच्या नातेवाईकांना सांगू नका, तुमच्या शेजाऱ्यांना सांगू नका. पण मी म्हणेन पांडुरंग परमात्म्याकडे सांगायला विसरू नका. पांडुरंग परमात्म्याकडे मांडायला विसरू नका, सांगायला विसरू नका. याला पश्चाताप म्हणतात. मग पश्चाताप झाला, अनुताप झाला आणि घडणाऱ्या कर्माची उपरती अंतःकरणामध्ये निर्माण झाली. आता मी काय केलं पाहिजे? माझा उद्धार करून घेण्यासाठी काहीतरी कर्म केली पाहिजेत. कर्म, मग काय कर्म करायची आहेत? पूर्वीच्या कर्माचा त्याग करून नवीन कर्म आचरण करायची आहेत. मग विचारलं काय करू? सांगितलं दादा, जगाच्या उद्धारा करणं अतिशय साधा आणि सोपा उपाय संतांनी सांगितलेला आहे, देवाने सांगितलेला आहे. आम्हाला खडतर उपाय असतील ना, त्या मार्गाने जायला जरा बरं वाटतंय, आहे की नाही? आम्हाला शरीराला त्रास करून घ्यायचा असेल ना, त्या मार्गाने जायला जरा बरं वाटतंय. पण सोपा आणि साधा उपाय दिलेला आहे ना, तो मार्ग आम्ही आचरत नाही माऊली. त्या मार्गाचा आम्ही विचार करत नाही. अनेक मार्ग आहेत, अनेक कर्म आहेत. काही कर्म इतरांवर अवलंबून आहेत, इतरांवर अवलंबून आहे. तुमच्या घरी जर एखादी मोठी पूजा घालायची असेल तर पहिले तुमच्या खिशात पैसे पाहिजेत. दुसरं म्हणजे तेवढी माणसं तुम्ही गोळा केली पाहिजेत. सगळी व्यवस्था करायला पैसा तुमचा असेल, पण व्यवस्था करायला तर पाहिजेत ना. होम हवन करायचं असेल तर मंत्र उच्चार करणारे पाहिजेत. बाकीची जी काही कर्म आहेत ना, ती इतरांवर अवलंबून आहेत. योग याग विधी, म्हणून तर माऊली म्हणतात येणे नोये सिद्धी. कारण त्या मार्गाने जर तुम्ही जात असाल ना, तर त्या मार्गाने पहिले तुमच्याकडे काय येत आहे? दंभ, उपाधी, अभिमान, अहंकार हे निर्माण होत असतात. प्रत्येक कर्म बाकीची जर विचार केला, आम्हाला तीर्थक्षेत्री जर जायचं आहे तर पैसे पाहिजे. आम्हाला अनेक प्रकारे दान पुण्य जर करायचं आहे तर पैसे पाहिजे. आर्थिक पाहिजे ना आमची तेवढी. मला उत्तर द्या, नामस्मरण करायचं असेल तर साधारणतः तुमच्या खिशामध्ये किती पैसे असतील तर तुम्ही नामस्मरण करू शकता? सोपा उपाय, हरिपाठातला पहिला अभंग, एवढा जरी विचार केला तरी आयुष्याचा उद्धार झाला. फक्त पहिलाच अभंग. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारही साधियल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्ती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही कोल. सोपा आहे. प्रत्येक कार्य करताना सुख दुःख द्वैत चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे बिन सर्वता राहूची नाही. आम्ही अखंड कार्य करताना नामस्मरण केलं पाहिजे. आम्ही शेतावर असू द्या, बांधावर असू द्या, नोकरीला असू द्या, धंद्यामध्ये असू द्या, आम्ही कुठे पण असू द्या, कुठेही जरी असलो तरी आमच्या मुखामध्ये अखंड नामस्मरण केलं पाहिजे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. अखंड नामस्मरण आमच्याकडून घडलं पाहिजे. आम्ही भांडी घासत असलो तरी सुद्धा आमच्याकडून काय केलं पाहिजे? आम्ही कपडे धुत असलो तरी सुद्धा आमच्या मुखात काय पाहिजे? कोण बोलला? मशीन. असा आवाज आला मला. नामस्मरण पाहिजे. प्रत्येक कार्य करताना जर आम्ही आमच्या मुखात जर नामस्मरण असेल तर त्या ठिकाणी आपला संसार संपलेला आहे. आम्ही परमार्थ करतोय, आम्ही देवाचं कार्य करतोय. आणि मग सांगितलं, तुला नामस्मरण करायचंय, राम नामाने उद्धार होणार आहे. म्हणे मला राम बोलता येत नाही पण मरा पटकन बोलता येत नाही. चालेल, तुम्ही मुद्दाम होऊन निखाऱ्यावर पाय दिलं काय आणि चुकून पडला काय, चटका लागणारच आहे. सांगू का?
तुम्ही ठरवून नामस्मरण केलं काय आणि सहज तुमच्याकडून घडलं काय, 100% त्याची प्राप्ती होतेच. कशावरून? अजामेळ पापी. पापी डिग्री आहे, पद आहे त्याचं. आपल्याला जर कोणी पापी बोलला तर चालेल का? पण त्याच्या नावाच्या पुढे पापी हे पद आहे त्याला दिलेलं. अजामेळ पापी पण वदे पुत्र कामे. असा यातना व्हायला लागला जायच्या वेळेला, तेव्हा मुलाचं